पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू, डोंबिवलीतील 3 मावस भावांचा आणि पनवेलमधील एकाचा दुर्दैवी मृत्यू, तर पुण्यातील 2घांचा मृत्यू। पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना गृहमंत्री अमित शहांकडून श्रद्धांजली, जम्मू काश्मीरच्या सशस्त्र पोलीस मुख्यालयात शहांकडून श्रद्धांजली। पहलगाममधील हल्ला अतिशय निंदनीय, पंतप्रधान मोदी हल्ल्याचा मास्टरमाइंडला सोडणार नाही, त्याच्यावर कडक कारवाई होणार, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। पर्यटकांना महाराष्ट्रात आणण्याचे प्रयत्न सुरू, पर्यटकांसाठी विशेष विमानाची सोय करणार, त्याची सर्व जबाबदारी मंत्र्यांकडे, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या पर्यटकांना जम्मू काश्मीर सरकारकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना 10 लाख तर गंभीर जखमींना 2 लाखांची मदत जाहीर। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत विरोधी पक्ष नेते राहुल गांधींची चर्चा, पहलगामच्या हल्ल्याबद्दल शहांकडून माहिती घेतली, राहुल गांधींची ओमर अब्दुल्ला यांच्याशीही चर्चा। अमित शहा देशाच्या इतिहासातील सर्वात अपयशी गृहमंत्री, त्यांना 1 मिनिटही पदावर राहण्याचा अधिकार नाही, पहलगाम हल्ल्यानंतर संजय राऊत यांचा अमित शहांवर निशाणा। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यास्थळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दाखल, बैसर खोऱ्यात भेट देत शहांकडून हल्ल्याचा आढावा। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जखमी पर्यटकांच्या भेटीला, शहांकडून जखमी पर्यटकांची विचारपूस तर त्यांच्या नातेवाईकांशीही संवाद साधला। पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचे फोटो समोर, 4 दहशतवाद्यांचा फोटो समोर आल्यामुळे तपासात मोठी मदत होणार। पहलगाम हल्ल्यातील 2 स्थानिक अतिरेक्यांची ओळख पटली, हल्लेखोरांपैकी एक आदिल गुरी, दुसरा आसिफ शेख असल्याची माहिती। गुरी आणि शेखसोबत आणखी 2 पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून हल्ला। पहलगाममधील हल्ल्याशी आमचा संबंध नाही, पाकिस्तानचा दावा, दहशतवादी कारवाईचे आरोप फेटाळतो, हल्ल्याचा निषेध, पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा आसिफ यांची माहिती। पंतप्रधान मोदींचा उद्या कानपूर दौरा रद्द, पहलगाम हल्ल्यानंतर उद्याचा कानपूर दौरा रद्द। महाराष्ट्रातील 400हून अधिक पर्यटक श्रीनगरच्या विविध भागात अडकले, तर जळगावातील 5 ते 6 जण पहलगाममध्ये अडकल्याची माहिती। पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये पर्यटकांची संख्या घटली, पहलगाम हल्ल्यानंतर श्रीनगरमधील दाल लेक परिसराकडे पर्यटकांची पाठ। श्रीनगरहून येणाऱ्या आणि जाणाऱ्या विमानाचे भाडेवाढ करू नका, डीजीसीएचे विमान कंपन्यांना महत्त्वाचे आदेश। काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी राज्याकडून हेल्पलाईन नंबर 02222027990 या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन। पहलगामला फिरायला जाणारे पर्यटक दिल्लीला परतले, हल्ल्यानंतर पर्यटक काश्मीर सोडून घरी, दहशतवादी हल्ल्यामुळे पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण। संरक्षण मंत्रालयाच्या बैठकीनंतर घडामोडींना वेग, 3ही सैन्य दलांना अलर्ट राहण्याचे आदेश, पहलगाम हल्ल्यानंतर सैन्य दलांना आदेश। पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र म्हणून घोषित करा, खासदार कपिल सिब्बल यांची मागणी, तर पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय कोर्टात खेचा, अमित शहांकडे मागणी। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर महाराष्ट्रातील अनेक पर्यटक जम्मू काश्मीरमध्ये अडकले, राजा राणी ट्रॅव्हल्सचे मुंबईतील 1000 पर्यटक श्रीनगरमध्ये अडकले, राजा राणी ट्रॅव्हल्सचे चेअरमॅन अभिजित पाटील सरकारच्या संपर्कात, पर्यटक सुखरूप असल्याची माहिती। दहशतवादी हल्ल्यानंतर पहलगाममध्ये लष्कराकडून सर्च ऑपरेशन सुरू, लष्कर, स्थानिक पोलीस आणि एनआयएकडून सर्च ऑपरेशन। केंद्र सरकारने हल्लेखोरांचा बंदोबस्त करावा, हल्लेखोराच्या पुढच्या 10 पिढ्यांचा थरकाप उडायला हवा, फेसबुक पोस्ट करत राज ठाकरेंकडून संताप व्यक्त। आता फक्त निषेध करणं पुरेसं नाही, काहीतरी ठोस पाऊल उचलण्याची गरज, दहशतवाद्यांना आणखी जागा दाखवण्यासाठी जगाने एकत्र यावं, आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांचं आवाहन। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा आयपीएलमध्ये निषेध नोंदवला जाणार, दोन्ही संघाचे खेळाडू काळी फीत बांधून सामना खेळणार। जिल्ह्यातील 5 जण पहलगाममध्ये अडकले, 3 पुरुष 2 महिला अडकल्याची माहिती, जैन परिवार हॉटेलमध्ये 5 जण थांबल्याची माहिती। श्रीनगरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसोबत अनिल देशमुखांचा संवाद, राज्य शासनाला संबंधित कुटुंबियांची माहिती देऊन त्यांना सुखरूप आणण्याची विनंती। चाळीसगावमधील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांकडून दहशतवादी हल्ल्यात ठार झालेल्या पर्यटकांना श्रद्धांजली, विद्यार्थ्यांनी मेणबत्त्या लावून श्रद्धांजली वाहिली। पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ जम्मू काश्मीरमध्ये निदर्शनं, रस्त्यावर उतरत नागरिकांकडून रोष व्यक्त। पहलगाममधील हल्ल्याच्या सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानकडून निषेध, संभाजी भिडेंच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत हल्ल्याचा निषेध, तर पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट करण्याची मागणी। पहलगाम हल्ल्यात निषेधार्थ परभणीत शिवसेनेकडून जोरदार निदर्शनं, पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी। पहलगाममधील आतंकवादी हल्ल्याच्या निषेधार्थ शिवसेना आक्रमक, सांगली येथे स्टेशन परिसरात शिवसेनेकडून निषेध आंदोलन।
पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ धुळ्यात पवारांच्या राष्ट्रवादीचंही आंदोलन, पाकिस्तानचा झेंडा जाळत निषेध आंदोलन. काश्मीरमधील पर्यटक पूजा जाधवकडून पहलगाममधील हल्ल्याचा निषेध, दहशतवाद्यांच्या विरोधात मोर्चा काढत निषेध. नंदुरबारमध्ये शेतकऱ्यांकडून निषेध आंदोलन, दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण. पहलगाम इथल्या दहशतवादी हल्ल्यानंतर रत्नागिरीत मनसे आक्रमक, मनसेकडून पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी, पाकिस्तानचा झेंडाही जाळला. पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबईच्या कांदिवलीत भाजपचं आंदोलन, दहशतवाद्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळत निषेध. पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ डोंबिवलीत मनसेचं आंदोलन, डोंबिवलीत तिघांचा अतिरेकी हल्ल्यात मृत्यू, मनसेनं श्रद्धांजली वाहून आणि काळ्या फिती बांधून हल्ल्याचा निषेध केला. पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ सोलापुरात ठाकरे गटाचं आंदोलन, पाकिस्तानच्या झेंड्याला चपलांचा हार दाखवत निदर्शनं. जम्मू काश्मीरच्या पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ सोलापुरात भाजपचं आंदोलन, भाजप आमदार विजयकुमार देशमुख आंदोलनात सहभागी. छत्रपती संभाजीनगरमधील क्रांती चौकात ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन, पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध. पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ चंद्रपूरच्या गांधी चौकात शिवसेनेचं आंदोलन, पहलगाममधील हल्ल्याच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून निषेध व्यक्त. पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ नाशिकमध्ये मनसेचं आंदोलन, दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याचा मनसेकडून निषेध, हल्ल्याच्या निषेधार्थ मनसेकडून जोरदार घोषणाबाजी. पहलगाममध्ये फिरण्यासाठी गेलेले जालन्याच्या राजुरीमधील साबळे कुटुंबीय सुखरूप, साबळे कुटुंब महाराष्ट्रात येण्यासाठी आज निघणार. पालघरमधील भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर, नवनियुक्त भाजप तालुकाध्यक्ष विवेक करमोडेचे बॅनर कार्यकर्त्यांनी उतरवले, माजी तालुकाध्यक्ष विनोद मेढा यांच्या उपस्थितीत घोषणा देत बॅनर उतरवले. सांगलीच्या भैरवनाथ नाथ षष्ठी निमित्ताने छबिना मिरवणूक उत्साहात, नयनरम्य आतिषबाजीने विटानगरीचा आसमंत उजळला. मुंबईत वकील गुणरत्न सदावर्तेंच्या घरासमोर मनसेची बॅनरबाजी, राजसाहेब ठाकरेंवर टीका करणाऱ्यांना नवनिर्माण सेना भीक घालत नाही, नाव न घेता मनसेची बॅनरमधून घणाघाती टीका. फरार भारतीय उद्योगपती मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये मोठा धक्का, 13,500 कोटी रुपयांचा पंजाब नॅशनल बँक कर्ज फसवणूक प्रकरणी भारतानं मेहुल चोक्सीचं प्रत्यार्पण मागितलं. गेल्या आठवड्यात बेल्जियममध्ये चोक्सीला अटक केल्यानंतर जामिनासाठी केलेला अर्ज बेल्जियमच्या न्यायालयाने फेटाळला. पुणे गर्भवती महिला मृत्यू प्रकरण, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला 10 लाख रुपयांचा दंड, 3 समित्यांच्या अहवालानुसार कारवाई. वाशीमध्ये दारूबंदीसाठी वज्रद्रेही महिला विकास संघ आक्रमक, पाण्याच्या टाकीवर चढून महिलांचं शोले स्टाईल आंदोलन. बुलढाणाच्या मलकापुरात पीक विम्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा मोर्चा, कृषी कार्यालयावर बैलगाडीसह धडक मोर्चा, पीक विम्याची रक्कम जमा करण्याची प्रहार जनशक्ती पक्षाची मागणी. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये घरावर वीज कोसळली, घराचं मोठं नुकसान, सुदैवानं जीवितहानी नाही. जालन्याच्या कंडारी खुर्द गावात भीषण पाणी टंचाई, गावात टँकर सुरू करण्याची मागणी, पाण्यासाठी महिलांची वणवण, जलजीवन मिशनचे काम अपूर्ण असल्याने पाणी पुरवठा नाही. अर्ध्या पिंपरी चिंचवड शहराचा पाणी पुरवठा उद्या बंद राहणार, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जलशुद्धीकरण केंद्राच्या कामासाठी पाणी उपसा बंद. नांदेडमध्ये भीषण पाणी टंचाई, कुशनूर तलावाची पाणी पातळी घटली, बळेगाव बंधाऱ्यातून पाणी सोडण्याची नागरिकांची मागणी, पाणी न सोडल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा. वाशीमधील एकबुर्जी प्रकल्पात केवळ 10% पाणीसाठा, पाणी टंचाईमुळे नागरिकांचे हाल, दर 10 दिवसांनी नागरिकांना नळाद्वारे पाणी पुरवठा. गोंदिया जिल्ह्याच्या धरणातील पाणीसाठ्यात मोठी घट, शिरपूर धरणात 10.52% पाणीसाठा उपलब्ध, काही दिवसांमध्ये गंभीर पाणी समस्या उद्भवण्याची शक्यता. जालन्याच्या अंबडमधील डोमे गावात नागरिकांनी स्वखर्चाने 2 बोरवेल्स घेतल्या, महिलांची पाण्यासाठीची पायपीट थांबणार, नागरिकांना पाणी टंचाईपासून दिलासा मिळणार. नागपूरसह वर्धा, चंद्रपूर, अमरावती येथे उष्णतेच्या ऑरेंज अलर्ट, यंदा एप्रिल महिन्यातच मे महिन्याचे उष्णतेचे उच्चांक मोडले. विदर्भातील बुलढाणा जिल्हा वगळता इतर सर्व जिल्ह्यात 42 ते 45 अंश सेल्सिअस तापमान. पुण्यात तापमानाचा पारा 43.2 अंशावर तब्बल 68 वर्षांचा रेकॉर्ड गाठत उच्चांकी तापमान, दुपारी 1च्या सुमारास अंगाची लाही करणारं ऊन. नागपुरात उष्माघाताने 5 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता. नागपुरात नंदनवन तहसील लकडगंज पोलीस स्टेशन हद्दीत 5 अनोळखी व्यक्ती मृतावस्थेत आढळले, आकस्मिक मृत्यूची नोंद.
नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढला. महावितरण विभागाकडून ट्रान्सफॉर्मरची विशेष काळजी घेतली जाते. शॉर्ट सर्किटची घटना घडू नये यासाठी कूलर लावला. भंडाऱ्यातील शिक्षक संघाच्या मागण्या पूर्ण. प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षकांनी केलं होतं आंदोलन. शिक्षण सभापतींच्या मध्यस्थीनंतर शिक्षक संघाच्या मागण्या मंजूर. परभणीत विशेष जनसुरक्षा विधेयक विरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून निदर्शनं. परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं.